हाय, आज आपण सुक्का चिकन पाहणार आहोत. त्यासाठी मसाला करून घेऊ. मसाल्यामध्ये खोबरं, अद्रक, जिरे, लसूण, कांदा, धने, कोथिंबीर. सर्वात आधी तेल गरम करून त्यामध्ये एक मोठा कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा परतवून झाल्यानंतर खोबरंसुद्धा छान लालसर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर अद्रक, लसूण, धने, जिरे छान मिक्स करून मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. मसाला वाटून झालेला आहे. फोडणीची तयारी करू. तेल, कांदा बारीक होऊन द्यायचं आहे. टमॅटो, त्यावर चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट, हळद, चिकन मसाला, घरचा मसाला सर्व छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले सर्व चिकनला मसाला कोट झाला पाहिजे. आता आपण हे 10 मिनटं पाणी न घालता शिजवून घेणार आहोत. आपलं चिकन 50% शिजलेलं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. खाली लागून द्यायचं नाही. त्यामध्ये आता मसाला घालू. सर्व मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आपण बाहेरचं पाणी यूज न करता भांडं धुवून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. हे आपण 20 ते 25 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता आपलं चिकन तयार होईल. खाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सुद्धा नक्की बनवा. खूप छान दिसतं. कसं झालं आहे तुम्ही मला ते सुद्धा सांगा. खाण्यासाठी घेऊ शकतो. माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.